हाय मैत्रिणींनो, मी आज बघा थालीपीठाची रेसिपी बनवली। ही घेतले गव्हाचं पीठ, आता ही मी घेणार डाळीचं पीठ। डाळीचं पीठ 2 चमचे, 2-2.5 चमचे। आता मी चाळून घेते, खालचं गव्हाचं आहे। आता ही हुरडा ओला हुरडा असतो ना, वली ज्वारी असते त्याचा हुरडा बनवलेला, ते हुरड्याचं पीठ आहे। बऱ्याच दिवसात ठेवलं होतं फ्रीजमध्ये। हे फक्त थालीपीठालाच उपयोग येतं। ही झाली तीन प्रकारची पीठ। आणि आता हे बघा, हे बाजरीचं पीठ। ही पण आपण थोडं घालायचं का तर चवीसाठी। तसं काही परफेक्ट माप नाही, कमी जास्त झालं तरी चालतं, फक्त डाळीचं पीठ जास्त होऊ द्यायचं नाही। ह्या पिठासाठी मी घेतली इथं हळद, इथं जिरं, मीठ, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कांदा। ज्याला आवडत त्यांनी कांदा घालायचा, ज्याला आवडतं ती त्यांनी त्याच्या आवडीनुसार। ह्यात कांदा कुणाला आवडत असेल त्यांनी घालायचा, ज्याला आवडत नसेल त्यांनी घालायचा नाही। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं। ही बारीक करून घ्यायचं, लसूण, कोथिंबीर, मिरची, मीठ, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं आणि हळद। आता ते सगळं बारीक करून घेतलंय। हे बघा, मिक्सरमध्ये पाणी घालून एकदम बारीक करून घेतलंय। हे बघा, घेतलंय बारीक करून। हे कोथिंबीर बारीक चिरलेली थोडीशी, सगळं एकजीव करून घ्यायचं। एक भांडं विसरून भांडं, जसं आपल्याला पाहिजे तसं तेवढं पाणी असं थापायला यावी, लई पातळ झालं नाही पाहिजे। घट घ्यायचं, परत लागलं तर पातळ करता येतं थोडंसं। हे पौष्टिक असते, ती आषाढ महिन्यात ही तिखट पदार्थ करतातच आमच्यात। आणि आमच्या घरात मुलांना सगळ्यांना आवडतात, का तर त्यात हुरडा ओल्या ज्वारीचं पीठ असतं ना, हुरड्याचं। ज्याला माहिती नसेल त्यांना ओल्या ज्वारीचं म्हणते। आमचं दिदूला आलंय ना आता पुण्यावरून, म्हणून बनवते। दिदूला लय आवडते ते आमच्या। दिदूला म्हणलं, आई मला कर नाही थालीपीठ कांदा घालून। आणि सगळी दोन्ही मुलं, आम्ही दोघं असले की एक तर आमचं 4 माणसाचं कुटुंब। मुलगी आली की काय ना काय पदार्थ असतो। त्या दिवशी मुलगी आली ती इडली केली, आज ही। आणि आपण केलं तरच मुलांना खायला मिळतं तेवढा। आता ह्याच्यात करताना थोडं थोडं घेऊन कांदा घालायचा, जसं ज्याला जसं पाहिजे तसं।